रिकामी खोके असतील, भरलेले खोके मला माहिती नाही, परंतु महाराष्ट्राला एवढंच माहिती आहे की 70,000 भरलेल्या खोक्यांची सध्या चर्चा ही टी व्हीवर आणि महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे 50 खोक्यांच्याबद्दल मला काही माहिती नाही, परंतु 70,000 खोक्यांचं जे प्रकरण आहे ते त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे जे मुख्यमंत्री होते त्यांनीच ते प्रकरण काढलेलं होतं, हे आपल्याला सुद्धा ज्ञात आहे. आणि त्याच्यामुळे पायऱ्यावर उभं राहून घोषणा देणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यांनी तसं ते करावं. पण त्याच्यामध्ये तुम्ही आमच्याच लोकांनासुद्धा बरोबर घेता, त्या लोकांच्याबद्दल तुम्हीच म्हणता की ही अनैसर्गिक युती आहे. मग ही अनैसर्गिक युती तुम्ही कायम का ठेवता, हा प्रश्न असतो. आणि खरी गद्दारी महाराष्ट्रासाठी कधी होते की महाराष्ट्राचं राज्य आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चालवतो आणि आपण तिथं शिवाजी महाराजांचं नाव वापरतो आपल्या पक्षाच्या ह्याच्यामध्ये, आणि त्यांचे वंशज जे असतात ज्यांच्याबद्दल आपण आदर ठेवला पाहिजे, अत्यंत पराकोटीचा आदर ठेवला पाहिजे, त्यांचा मात्र आदर कसा कमी होईल याच्यासाठी तुम्ही काम करता. त्याला खऱ्या अर्थाने गद्दार कोण याचा विचार महाराष्ट्राने केला पाहिजे की छत्रपतींचा वारस असलेल्या लोकांकडून तुम्ही त्या ठिकाणी लिहून घेण्याचा प्रयत्न करता, त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवता. एखादं तिकीट म्हणजे फार मोठं नाही आहे. छत्रपतींच्या नावासमोर एखादं राज्यसभेचं तिकीट हे फार मोठं नसतं, परंतु तिथं मात्र तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आठवत नाही आणि तुम्ही इतरांबद्दलसुद्धा वाटेल ते बोलत फिरता. मला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्राबद्दल खरी गद्दारी कुठली असू शकेल तर ज्या कोविडच्या काळामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडत होती आणि त्यावेळेलासुद्धा मराठीमध्ये एक म्हण अशी असते, मी म्हण म्हणून म्हणतो ती, की प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोकंसुद्धा असतात आणि मग ते लोक ही खऱ्या अर्थाने गद्दार असतात. आणि म्हणून अशी लोकं कोण होती याचा शोध झाला पाहिजे, तर महाराष्ट्रातला गद्दार कोण आहे हे समजू शकेल. म्हणून कालसुद्धा अनेक आमदारांची मागणी होती की ह्या संदर्भात चौकशी करा. दुसरा एक विषय आलेला होता तो शालेय मध्यान्ह जे भोजन दिलं जातं हे भोजन किती खराब असतं, पद्धत चुकीची आहे. 100% कोणी कोणाला मारण्याचं आम्ही कधी समर्थन करू शकत नाही, परंतु ज्या विषयावर चर्चा झाली आणि विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे की महाराष्ट्रामधल्या कुठलाही गरीब मनुष्य ज्याला मध्यान्ह भोजन दिलं जातं ते दर्जेदार असलं पाहिजे आणि याच्यामध्ये जर रॅकेट असतील तर ती मोडून काढली गेली पाहिजे. आणि याच्या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे स्पष्ट निर्देश आहेत की कधी कोणाचं समर्थन किंवा एखादी चूक झाली त्याचं समर्थन आम्ही कधीच करणार नाही, परंतु ज्या कारणासाठी हा एकंदर प्रसंग घडला ते कारण मात्र जेन्युइन आहे की गरीब लोकांना मध्यान्ह अन्न चांगलं मिळालं पाहिजे आणि ते मिळालं पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. पॅकेजबद्दल फक्त बोललं जातं. 2.5 वर्ष ही लोक सत्तेमध्ये होती, त्यावेळेला तुम्ही 6,500च्या ऐवजी 10,000 देत होता, ते तुम्हाला जास्त वाटत होते आणि आम्ही 6,500च्या ऐवजी 13,000. जिथं बागायती आहे तिथं जवळजवळ लाख रुपयापर्यंत हे अनुदान पोचतं आहे. आपण 2 एकरचं जे हे होतं त्याच्याऐवजी आपण 3 एकरची मर्यादा वाढवली. लोकांना ज्यावेळेला लक्षावधी रुपये किंवा चांगली रक्कम मिळते 20,000 25,000, ज्या ठिकाणी 6,500 मिळत होते त्याच्याऐवजी 13,000 मिळत आहेत, अशा परिस्थितीमध्ये ह्याचं कौतुक केलं पाहिजे की आपण काय केलं हे न सांगता लोकांची दिशाभूल केली पाहिजे, हे ठरवावं. म्हणून मला एकच सांगायचं आहे की आमचे शेतकरी हे आम्हाला अतिशय प्रिय आहे, त्यांच्यासाठी जे जे करायला लागेल आम्ही करू. त्यांचं ज्या वेळेला आम्ही कर्ज माफ केलं त्यावेळेला जे लोक नियमित कर्ज भरतात त्यांच्यावरचे 50,000 रुपये जाहीर झालेले होते. खरं तर ही मागणी मीच त्यावेळेला आमचं राज्य होतं त्यावेळेला केलेली होती, कारण कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात वेळेवर कर्ज भरलं जातं, तर ती ह्या सरकारने मान्य केली. ताबडतोब ते पैसे रिलीज करण्याची आता सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे नुसते करून भागत नाहीत, तर त्यांचा अकाउंट नंबर त्या ठिकाणी मिळायला लागतात, नावं करेक्ट असायला लागतात, कारण त्यांच्या डायरेक्ट खात्याला हे पैसे जमा होत असतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल करायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची. जे काय आज पेपरमध्ये येतं आहे त्याच्यापासून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं, ह्याच्यासाठी ही घोषणाबाजी चालू आहे. आणि आपण लोकांकडे दुर्लक्ष केलं, आपण बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेलो, हे लोकांना न सांगता आणि आम्हीच BJP बरोबर जाणार होतो आणि नवीन राज्य स्थापन करणार होतो याचं उत्तरसुद्धा जे लोक देऊ शकत नाहीत
ते दुसऱ्यांना गद्दार म्हणत फिरतायत याच्यासारखं महाराष्ट्राचं दुसरं दुर्दैव असू शकत नाही. त्यांच्या पहिल्या दिवशीची रेकॉर्ड तपासा आणि आजच्या दिवशीची रेकॉर्ड तपासा. एकच रेकॉर्ड सारखी सारखी वाजवली जाते. भाषणामध्ये दुसरं काहीच नसतं. तुम्ही जर मंत्री होता तर एकाच घरातले मंत्री 2 का केले? ते काय बाळासाहेबांना अपेक्षित होतं का? याचं उत्तर सुद्धा दिलं केलं पाहिजे. आणि मंत्री असताना तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तरी जात होता का? याचं सुद्धा उत्तर दिलं गेलं पाहिजे. आम्ही ज्यावेळेला मंत्री बनतो आमचा दिवसाचा प्रोग्राम तिथं लिहिलेला असतो, जेणेकरून कुठलाही मनुष्य, महाराष्ट्रातला सर्वसामान्य मनुष्य, त्याला अधिकार आहे आम्हाला येऊन भेटण्याचा. जिथं तुम्ही स्वतःच्या आमदारांना भेटत नव्हता, मंत्र्यांना भेटत नव्हता आणि ते जर तुम्ही भाषणं करत फिरत असाल तर आम्हाला तुमच्याबद्दल किती आदर असून दे, तुमचं हे रूपसुद्धा आम्हाला जनतेसमोर आणायला लागेल. कारण तुम्ही पक्षाचे अध्यक्ष असता त्यावेळेला भूमिका वेगळी असते, पक्षाची पदाधिकारी असते त्यावेळेला भूमिका वेगळी असते. परंतु ज्यावेळेला तुम्ही मंत्री होता त्यावेळेला तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे असता आणि ती जबाबदारी जर तुम्ही पार पाडू शकला नसाल तर त्याचं उत्तरसुद्धा फिरत असतानाच महाराष्ट्राच्या जनतेला द्या. आणि मग बाळासाहेबांच्या विचाराबरोबर कोण राहिलं आणि गद्दार कोण आहेत? एकतर बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार होता. गर्व से कहो हम हिंदू असं बाळासाहेब म्हणायचे आणि तुम्हाला इथं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब जिंदाबाद असं तिथं पायरीवर बसल्यानंतर म्हणा. तुम्हाला म्हणायचं आहे ना, मग तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात ना, महाराष्ट्राचे मंत्री आहात ना, एकदा तरी घोषणा देऊन दाखवा. तुम्हाला दिल्लीतून विचारलं जाईल ह्याच्याबद्दल. आणि म्हणून ही नाटकं, मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही, कोणाचा कमीपणा करायचं नाही आहे. पण आमचं हिंदुत्व खरं आहे. आमचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ह्या ठिकाणी इलेक्शनच्या सामोरं गेलेलो होतो. महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. ते निवडून दिलं, ते भाजप आणि सेना युती म्हणून निवडून दिलेलं आहे. तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं, मराठी माणसासाठी काय केलं, याचासुद्धा तुम्हाला उत्तर कधीतरी जनतेसमोर द्यायला लागेल. मुंबई महापालिकेमध्ये तुमचे 88 सदस्य निवडून आले, BJPचे 84 सदस्य निवडून आले, तरी 4 वर्ष एकही पद न देता BJP तुमच्या मागे ठामपणे उभी राहिली. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि मग तुम्ही ज्यावेळेला BJPमध्ये जाण्याच्या संदर्भातल्या बोलणी चालू होती त्यावेळेला कधीतरी महापालिकेचा विषय काढला का, मराठी माणसाचा विषय काढला का? हे सगळे मुद्दे चर्चेला आले पाहिजेत. आम्ही जे बोलतो हे मनापासून बोलतो, खरं बोलतो, कोणाला काही म्हणत नाही, कोणाला काही वाईट शब्दाने बोलत नाही. परंतु जे सत्य असतं हे शेवटी सत्य असतं. बाळासाहेबांचा विचार टिकला पाहिजे. तर आमच्यासारखे आमदार बाहेर पडले, प्रसंगी आपली आमदारकी त्यांनी पणाला लावली. आम्हाला दुसऱ्या पक्षात जर जायचं असतं आम्ही कधी जाऊ शकलो असतो. आमच्याविरुद्ध केसेस झाल्या नसत्या. परंतु त्या केसेसला तोंड देऊनसुद्धा आम्हाला सिद्ध करायचं आहे की शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराचीच होती, हिंदुत्वाचीच होती आणि त्या विचाराबरोबर आम्ही आहोत. आणि म्हणून जे मुद्दे घेऊन आम्ही जनतेच्या समोर गेलो ते मुद्दे घेऊन आम्ही जिंकलेलो होतो आणि ते सरकार आम्ही पुन्हा आणलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांना जनतेने नाकारलेलं होतं ते सरकारला काय बेकायदेशीर म्हणणार? आम्ही निवडून आणलेलं होतं, आम्हाला जनतेने मतदान केलेलं होतं. तुम्हाला जनतेने नाकारलेलं होतं, काँग्रेसला नाकारलेलं होतं, राष्ट्रवादीला नाकारलेलं होतं. ही वस्तुस्थिती आहे आणि ती वस्तुस्थिती घेऊन लोकांच्या समोर चला. जे तुम्ही केली ती जनतेशी केलेली, मी त्याला तो शब्द वापरणार नाही, पण तुम्ही अप्रामाणिकपणा जनतेशी केलेला आहे. तुम्हाला जर खरं विरोधी पक्षाचं काम करायला जनतेने निवडून दिलेलं होतं ते काम तुम्ही करायला पाहिजे होतं. आजसुद्धा तुम्ही ते काम करा, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. सर, रायगडमध्ये AK-47 मोठी बातमी येते. अहो, जे लोक म्हणतात ना की हे अनैसर्गिक युती आहे, त्यांनी एकदा तरी म्हणून दाखवावं. एकतर त्यांनी सांगावं की ही अनैसर्गिक युती आहे, नाहीतर त्यांनी ही घोषणा करून दाखवावी की हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. हिंदू हृदय सम्राट म्हणण्यामध्ये काही चूक नाही आहे. हिंदुस्थानचे आहेत ना, ते लोकांच्या मनामधलं नेतृत्व आहे ना. एकदा म्हणा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, म्हणायला काय हरकत आहे? त्यांच्या पक्षाच्या याच्यावर तुम्ही राज्य केलं ना महाराष्ट्रावर, 2.5 वर्ष का होईना केलं ना. एकदा घोषणा तर द्या, आम्हाला सुद्धा बघू द्या. अहो, ज्या पक्षाने सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणायला नकार दिला त्या पक्षांनी घोषणा करून दाखवावी. मग दिल्लीतून त्यांना काय होतं ते त्यांना कळेल. आणि त्याच्यामुळेच नाना पटोले साहेब अत्यंत प्रामाणिक आहेत आणि म्हणून ते म्हणतात की अनैसर्गिक युती होती, तुटली ते बरं झालं. मग ती अनैसर्गिक युती असेल तर ती स्टेजवर ह्याच्यावर तरी का पाहिजे, स्टेप्सवर तरी ती युती का पाहिजे? तोडून टाका ती अनैसर्गिक युती.